नमस्कार मित्रांनो, कल्पना करा वर्षभरात येणारी एक अशी अमावस्या जिच्याबद्दल असे म्हटले जाते की या दिवशी केलेले काही उपाय माणसाचे नशीब बदलू शकतात. घरातील दारिद्र्य दूर होऊ शकते, अडकलेली कामे मार्गी लावू शकतात, पितरांचा आशीर्वाद मिळू शकतो आणि भगवान शिव व माता लक्ष्मीची विशेष कृपादृष्टी प्राप्त होऊ शकते. पण याच दिवशी जर काही चुका झाल्या तर अनेक शुभ फळांपासून आपण वंचित राहू शकतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सोमवती अमावस्येचे असे 7 प्रभावी उपाय जे श्रद्धेने केल्यास जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. पण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो फार कमी लोकांना माहीत आहे आणि ज्याबद्दल असे मानले जाते की तो घरातील आर्थिक अडचणी दूर करण्यास मदत करतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उपाय क्रमांक 1. ब्रह्ममुहूर्तावर स्नान. सोमवती अमावस्येच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. शक्य असल्यास गंगाजल पाण्यात मिसळावे. स्नान करताना मनात प्रार्थना करा, हे ईश्वर, माझे सर्व दोष, दुःख आणि नकारात्मकता दूर कर. असे मानले जाते की या दिवशी केलेले स्नान अनेक तीर्थस्नाना इतके पुण्य देणारे असते. उपाय क्रमांक 2. भगवान शिवांचा जलाभिषेक. सोमवार हा भगवान शिवांचा दिवस आणि अमावस्या हा पितरांचा दिवस. या दोन्ही योगांमुळे सोमवती अमावस्येचे महत्त्व अनेक पटीने वाढते. शिवलिंगावर अर्पण करा. पाणी, दूध, बेलपत्र, अक्षता, पांढरी फुले. जप करा ओम नमः शिवाय. 108 वेळा हा मंत्र म्हटल्याने मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते अशी श्रद्धा आहे. उपाय क्रमांक 3. पिंपळ पूजन. मित्रांनो, हा उपाय विशेषतः विवाहित महिलांमध्ये लोकप्रिय आहे. पिंपळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असल्याचे मानले जाते. काय करावे? पिंपळाला जल अर्पण करा, हळद कुंकू लावा, कापसाचा धागा गुंडाळा, 108 प्रदक्षिणा घाला, प्रार्थना करा, माझ्या कुटुंबावर सदैव कृपा राहू दे. उपाय क्रमांक 4. पितरांसाठी तर्पण. अमावस्या म्हणजे पितरांच्या स्मरणाचा दिवस. जर शक्य असेल तर काळे तीळ, पाणी, कुशा यांच्या साहाय्याने तर्पण करावे. आपल्या पूजनाचे पूर्वजांचे स्मरण करून त्यांना नमस्कार करावा. असे मानले जाते की पितर संतुष्ट झाल्यास घरातील अडथळे कमी होतात. उपाय क्रमांक 5. दानधर्म. या दिवशी केलेले दान अत्यंत पुण्यदायी मानले जाते. दान करा. अन्नदान, वस्त्रदान, फळे, धान्य, गरजू व्यक्तींना मदत. लक्षात ठेवा, दान करताना अहंकार नसावा, श्रद्धा आणि नम्रता असावी. उपाय क्रमांक 6. धोंड्याचा पारंपरिक उपाय. आता आपण जाणून घेणार आहोत तो उपाय जो अनेक घरांमध्ये गुप्तपणे केला जातो. एक स्वच्छ लहान दगड घ्या, त्याला हळदी कुंकू लावा, फुले वाहा, दिवा दाखवा आणि मनोभावे म्हणा, माझ्या घरातील संकटे, दुःख आणि नकारात्मक दूर होऊ दे. त्यानंतर हा धोंडा वाहत्या पाण्यात विसर्जित करावा किंवा पिंपळाखाली ठेवावा. टीप: हा उपाय लोकश्रद्धेवर आधारित आहे. विविध भागामध्ये पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. उपाय क्रमांक 7. लक्ष्मी कृपेसाठी दीपदान. संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावर तुपाचा दिवा लावा. माता लक्ष्मीचे स्मरण करा. प्रार्थना करा, हे माता, माझ्या घरात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो. कुटुंबातील सर्वांनी मिळून आरती केल्यास घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. महत्त्वाची गोष्ट, या दिवशी काय टाळावे? वादविवाद करू नका, कुणाचाही अपमान करू नका, खोटे बोलू टाळा, अन्न वाया घालवू नका, रागावर नियंत्रण ठेवा, शक्य असल्यास सात्विक आहार घ्या. मित्रांनो, सोमवती अमावस्या ही केवळ उपाय करण्याचा दिवस नाही तर आत्मपरीक्षण, पूर्वजांचे स्मरण, श्रद्धा आणि सकारात्मकतेने नवीन सुरुवात करण्याचा दिवस आहे. या व्हिडिओमधील कोणता उपाय तुम्ही यावर्षी करणार आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असेच धार्मिक, रहस्यमय आणि उपयुक्त व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हर हर महादेव. जय माता लक्ष्मी.